बाव आहे, पायऱ्या मोठ्या मोठ्या. विचार कर तेव्हाची माणसं किती सुंदर बाव आहे. जवळून शी आहे, तिला एक खाली येते. पाणी याच्या खाली विहीर आहे. त्यानंतर हा एक्झिट गेट आहे. एक्झिट इथून रस्ता जायला आहे, लाईक हा चोर दरवाजा. आता 3 दरवाज्यातून आलेलो आहे, आता पुढे जायचं. चला. या किल्ल्यावरती 40-45 हॉटेल आहेत, त्यानंतर गव्हर्नमेंटचे ऑफिस आहेत आणि 3.5 वस्ती आहेत. एवढं मोठं तालुका आहे. इथेच आम्ही जेवलेलो होतो या रेस्टॉरंटला. आणि आता पुढे एक किल्ला, हा बाले किल्ला आहे. एक खंदक होते इकडे आणि इकडे. बाले किल्ल्यामध्ये पण एंट्री मारतोय. इथपर्यंत शत्रू पोहोचू नाही शकत. जर पोचला तर मग किल्ला त्याचा, असं आहे. ठीक आहे. आता एंट्री मारली. 11 एकर 33 खुंटे एवढा मोठा. हे बघा. पण बदलायचं ना, एक पूर्ण नाही. आता ही जी 1250 फौज आहे, ज्यांची ज्या वेळेला किल्लेदार ड्युटी चेंज करतील त्यावेळेला त्यांनी बाहेर जायचं. आणि ती जी बाहेर आहेत ना, त्यांनी इथे यायची. गोदाम. महाराजांच्याकडे टोटल 422 किल्ले होते. किती? 422. महाराष्ट्रातले नव्हे, आजूबाजूच्या एरियातले सुद्धा. तर त्यातला सर्वात मोठा रस्ता आहे धान्य गोदाम. तर 1 वर्षाच्या युद्धासाठी धान्य इथे आणला जायचा, जनतेचा कर.